श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे। या मे महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणती महत्त्वपूर्ण कार्य हाती घ्यायची आहेत, कोणत्या गोष्टीमध्ये अडचणी अडथळे निर्माण होऊ शकतात, या सर्व संदर्भातली माहिती इत्थंभूत शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता घेणार आहोत। चला तर मग माहितीला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम जाणून घेणार आहोत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने मे महिना काय म्हणतो। लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नस्थानामध्ये असणारे केतुदेव आणि लग्नस्थानाचे अधिपती बुधदेव जे मीनेतनं सप्तम भावातनं गोचर करणार आहेत 10 मे पर्यंत। 11 मे नंतर अष्टमातनं गोचर करण्यास प्रारंभ करतील। अर्थात हा महिना संभ्रम अवस्था निर्माण करून देणारा, एखाद्या महत्त्वपूर्ण डिसिजन मध्ये द्विधा मनस्थिती निर्माण अशा पद्धतीचा आहे। मग या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला विशेष बुधदेवांची उपासना करायची आहे। कोणती ती आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेऊयात। त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये थोडासा वैचारिक मतभेदांचा प्रसंगांना सामोरे जावं लागणार आहे। एखाद्या गोष्टीबद्दल आर्ग्युमेंट्स होऊ शकतात आणि त्या वादविवादांमध्ये तुम्हाला बराच वेळ तुमचा वेस्ट जाऊ शकतो, वाया जाऊ शकतो। त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे। वादाकडे विषय चालला असे ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस तुम्ही त्या विषयाला बगल कशी देता येईल याकडे विशेष लक्ष द्या, नाहीतर तुमचा वेळ व्यर्थ जाईल आणि मानसिक ताणतणाव हा मोठ्या प्रमाणात होऊ शकेल। धनस्थानाकडे वळूयात। धनस्थानात असणारी शुक्रदेवांची रास। धनेश शुक्रदेव जे राशी पत्रिकेतील मेष राशीतनं अष्टम भावातनं गोचर करत आहेत। शुक्रदेवांचं गोचर 19 मे पर्यंत त्याच ठिकाणी आहे। 19 मे नंतर ते पुढील स्थानामध्ये अर्थात भाग्यातनं गोचर करण्यास सुरुवात करतील। ज्यावेळेस शुक्रदेव भाग्यातनं गोचर करतील त्यावेळेस तुम्हाला विशेष संधीचा लाभ प्राप्त होईल आणि त्यातनं आर्थिक आवक वाढेल, गुंतवणुकी वाढतील आणि त्यातनं तुम्हाला समाधान प्राप्त होईल। अर्थात तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर 19 मे नंतरचा कालावधी अतिशय उत्कृष्ट म्हणता येईल। पत्रिकेतील तिसरं घर ज्यावरनं आपण पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धी पाहतो, या दृष्टीने विचार केला तर मंगळदेवांची स्थिती पाहणं गरजेचं ठरतं। मंगळदेव राहू देवांच्या युतीत आले, त्यामुळे काय होईल, तुमचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये कार्यान्वित करण्यासाठी मंगळदेव तुम्हाला प्रवृत्त करतील, परंतु राहुदेव तुमच्या त्या कार्यांमध्ये अनेक अडचणी आणतील आणि त्यामुळे तुम्हाला कोणतं काम पहिलं करू किंवा कोणतेही काम करताना त्यामध्ये विलंब लागणं असे काहीसे कुयोग येतील। अर्थात कष्टाची तयारी ठेवा। हा महिना तुम्हाला विशेष कष्ट करून घेणारा म्हणता येईल। याचबरोबर कष्टातनच तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी सुद्धा प्राप्त होणार आहे, नावलौकिक प्राप्त होणार आहे। या संपूर्ण महिनाभरात तुम्ही वाचनाची कला जास्तीत जास्त जोपासणार आहात, आवड जोपासणार आहात। त्याचबरोबर तुम्हाला गायन, वादन, नृत्य, कला क्षेत्रातील कुठलेही कार्य तुमच्या मनासारखं आवडीने तुम्ही ते साध्य करण्यासाठी किंवा त्या गोष्टीची आवड निर्माण होणार आहे आणि त्या गोष्टीकडे तुमचा विशेष कल राहू शकतो, अशा पद्धतीने योग आहे। पुढील स्थानाकडे वळूयात। चतुर्थ स्थान ज्यावरून आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहतो, या ठिकाणी असणारी गुरुदेवांची रास। गुरुदेवांचं परिवर्तन 1 तारखेला झालेलं आहे। 1 मे पासून गुरुदेव परिवर्तित होऊन भाग्यातनं गोचर करण्यास सुरुवात करतील। अर्थात तुम्हाला हे या महिन्यात झालेलं गुरुदेवांचं परिवर्तन विशेष म्हणता येईल। तुमचं जे कार्य आहे वाहन वास्तू खरेदी करण्यासंदर्भातलं इच्छा आहे पण ते होत नव्हतं, तर नक्कीच या महिन्यात ते मार्गी लागू शकतं। त्या संदर्भात काही आर्थिक अडचणी होत्या त्या सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतात, अशा पद्धतीने योग आहेत। मातृसौख्याच्या दृष्टीने उत्तम हा महिना आहे। पंचम स्थानाकडे वळूयात। पंचम स्थानावरून शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय पाहिला जातो। या ठिकाणी असणारी मकर रास, शनिदेवांची रास। शनिदेव षष्ठातनं गोचर करतायत, स्वतःच्या राशीतनं स्वतःच्या घरातनं गोचर करतायत, त्यामुळे उत्तम शिक्षण योग आहे। ज्यांना स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्यात किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्याही प्रकारचे शिक्षण घ्यायचे आहेत, परीक्षा द्यायच्यात, त्यासाठी उत्तम योग आहे। तुम्हाला या महिन्यामध्ये तुमचे ग्रहस्थिती तुम्हाला विशेष साथ सोबत करतील। फक्त एकच कुयोग आहे, तो म्हणजे बुधदेवांमुळे संभ्रमित अवस्था तुम्हाला निर्माण होऊ शकते। विशेष अभ्यास करताना मन डायव्हर्ट होऊ शकतं, त्या बाबतीमध्ये काळजी घ्या। पुढील विषय म्हणजेच प्रेम प्रणय। या दृष्टीने हा महिना उत्कृष्ट म्हणता येईल। तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसी सोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल, आनंद तुम्हाला त्यांना देता येऊ शकेल, अशा पद्धतीने सुयोग आहेत। संतती सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर ज्यांना फॅमिली प्लॅनिंग करायचं आहे, संतती संदर्भात प्लॅनिंग करायचं आहे, त्यांच्यासाठी हा महिना अतिशय उत्तम म्हणता येईल। अर्थात संतती योग जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस दाम्पत्यांच्या
स्त्री पुरुष दोघांच्याही पत्रिकेवरनं पाहिला जातो, कुंडलीप्रमाणे पाहिला जातो आणि त्यातनं अचूक मार्गदर्शन अधिक करता येऊ शकतं. परंतु राशीपत्रिकेप्रमाणे गुरुदेवांची शुभ दृष्टी किंवा गुरुदेव सुस्थितीमध्ये असतील तरी सुद्धा संतती योग उत्तम म्हणता येऊ शकतो. त्या पद्धतीने तुम्हाला आता सांगितलंय की संतती योगासंदर्भात उत्तम स्थिती तुम्हाला हा संपूर्ण महिनाभर आहे. याबरोबरच पुढील स्थानाकडे वळूयात. षष्ठ स्थानामध्ये शनिदेव आहेत आणि षष्ठ स्थानावरती कुठल्याही पापग्रहाची दृष्टी नाही. त्यामुळे विशेष तुम्हाला सिव्हिल क्षेत्रामध्ये कन्स्ट्रक्शन संदर्भात कुठलेही काम असेल, खरेदी विक्री संदर्भातलं कुठलेही काम असेल, तुम्हाला उत्तमरित्या ते पूर्ण होईल. त्या कार्यामध्ये यश, लाभ, कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त होईल. अशा पद्धतीने सुंदरसे ग्रहमान आहे. पुढील स्थानाकडे वळूया. सप्तम स्थान, ज्यावर आपण जोडदाराचं सौख्य पाहतो, या दृष्टीने सुद्धा हा महिना लाभदायक विशेष म्हणता येईल. सप्तम स्थानाकडे वळूया. सप्तम स्थानात असणारी गुरुदेवांची रास, पण सप्तम स्थानामध्ये राहू, मंगळ आणि बुध म्हणजे शुभग्रहाने युक्त पापग्रह तुम्हाला त्या ठिकाणी आहेत, सप्तम भावात आहेत. त्यामुळे आर्ग्युमेंट्स होऊ शकतात, एखादा विषय ताणला जाऊ शकतो आणि त्यामुळे नक्कीच नात्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. विशेष काळजी तुम्ही घ्या. तुमच्याकडनं कुठलाही अपशब्द तुमच्या जोडीदाराला जाणार नाही किंवा त्यांचं मन दुखावेल असं काही संभाषण घडणार नाही, याची काळजी जर घेतली तर नक्कीच हाही महिना तुम्हाला प्रेम वृद्धिंगत करून देण्यासाठी मदतच होऊ शकेल. कारण राहू देव सप्तम स्थानात असताना विशेष तुम्हाला तुमच्या जोडीदारासंदर्भामध्ये एक काळजी चिंता वाढवतात. त्यांच्या करिअर संदर्भात, नोकरी संदर्भात किंवा त्यांच्या आरोग्यासंदर्भात विशेष तुम्ही काळजी करावी अशा पद्धतीने परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे की तुमचं नातं उत्तम राहील आणि तुम्हाला विशेष उपासना जी मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे ती केल्यामुळे तुमच्या जोडीदाराची विशेष तुम्हाला काळजी ही जास्त मोठ्या प्रमाणात जाणवणार. तर घडून आणणारं स्थान आपल्याला आध्यात्मिक प्रगतीचा सुकाळ कसा आहे, कधी सुरू होत आहे, कुठला उत्तम काळ आहे, हे सगळं पाहिलं जातं ते ह्या 9व्या घरावरनं. 9व्या घराचे अधिपती शुक्रदेव जे अष्टमातनं गोचर करतात, भावभावेश नियमाप्रमाणे आपल्या स्थानापासून 12व्या स्थानातनं गोचर करतात. 19 मे नंतर ते त्या स्थानात येतील, भाग्यस्थानात येतील, तुम्हाला आध्यात्मिक प्रगती घडून आणतील, धार्मिक यात्रा यांची सहल घडवतील, त्यातनं आनंद प्राप्त करून देतील. विशेष म्हणजे तुम्हाला या महिन्याभरामध्ये दैवी उपासना जास्तीत जास्त तुमच्याकडनं घडून घेतील. तुमचे जे कुलदैवत आहे त्याचं नामस्मरण घडणं, त्यांचे दर्शन घडणं असे सुयोग आणतील आणि याचबरोबर आध्यात्मिक प्रगती जास्तीत जास्त घडून देतील. कारण गुरुदेव जेव्हा भाग्यातनं गोचर करतात त्यावेळेस माणूस थोडासा आस्तिकतेकडे जास्त जातो. मेडिटेशन करणं किंवा आपल्या दैवी उपासनेकडे जास्त लक्षपूर्वक ती उपासना होतीये की नाही याची काळजी घेणं, अशा पद्धतीने सुयोग निर्माण होतात. त्या पद्धतीने तुम्हाला हा महिना अतिशय उत्तम आध्यात्मिक प्रगतीसाठी म्हणता येईल. करिअरच्या दृष्टीने विचार केला तरी सुद्धा उत्तम स्थिती आहे. कारण भाग्यातनं जेव्हा गुरुदेव येतात त्यावेळेस नोकरीच्या अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतात. मात्र 19 मे नंतर हा काळ अधिक सुंदर म्हणता येईल. अधिक वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी यांच्याकडे नोकरीच्या बाबतीमध्ये तुम्हाला कामाचा वर्कलोड वाढवून देणं, कामामध्ये ताण निर्माण करणं असे परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याबरोबर व्यवसाय स्थानाकडे वळूयात. या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास, बुधदेव तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मीनेतनं नीच राशीतनं गोचर करतायत. त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये व्यवसायामध्ये थोडं संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते. व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्याकडे असणारे कारागीर, कामगार यांच्याकडनं थोडासा मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. त्यांच्याकडनं कामं पटपट न झाल्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. त्यामुळे नक्कीच या महिन्यामध्ये तुम्हाला विशेष बुधदेवांची उपासना जी सांगणार आहे ती नक्कीच करा. लाभस्थानाकडे वळूयात. लाभस्थानावरून आपण आर्थिक स्थिती पाहतो, आर्थिक आवक पाहतो. या ठिकाणी असणारी चंद्रदेवांची रास आणि राहुदेवांची पंचम दृष्टी लाभावर येत आहे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक आवक ही येणार आहे, पण पैसा टिकण्यासाठी किंवा स्थिरावण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो किंवा खर्चाकडे तो पैसा जाऊ शकतो, असे कुयोग येतील. तर नक्कीच या महिन्यामध्ये विशेष उपासनेचा आणि साधनेचा हा महिना म्हणताच येईल. खर्चाकडे जाऊयात. खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यात गुंतवणुकीचे योग आहेत आणि मोठ्या प्रमाणातील प्रोजेक्ट तुम्ही हाताळू शकाल आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला आर्थिक स्थिती, आर्थिक जोड द्यावी लागणार आहे आणि त्यासाठी खर्च होऊ शकतो. हा मोठ्या प्रमाणात सकारात्मक खर्च आहे, पण किरकोळ प्रमाणामध्ये त्वचा विकार उद्भवणं, आजारपणाच्या किरकोळ तक्रारी तुमच्या जोडीदाराला जाणवणं आणि त्यासाठी पैसा खर्च होणं असे कुयोग आहेत. तर नक्कीच तुम्ही या संपूर्ण महिन्याभर कुठली उपासना करायची ते समजून घेऊयात. या महिन्याभरामध्ये बुधदेवांचा उपाय, बुधदेवांचा जप करायचा आहे. रीम बुधाय नमः हा जप दररोज 27 वेळा किंवा जास्तीत जास्त 108 वेळा करा.
उत्तम लाभ प्राप्त होईल. बुधेश आहेत तर त्यांची साथ सोबत तुम्हाला लाभेल आणि नक्कीच तुमच्या जीवनामध्ये संभ्रम अवस्था कमी होण्यास मदत होईल. याबरोबर संततीचं सौख्य, जोडीदाराचं सौख्य प्राप्त व्हावं, कामामध्ये यश प्राप्त व्हावं, या सगळ्या गोष्टींसाठी आणि राहुदेवांच्या कुदृष्ट्या येत आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी कुठला उपाय करायचा ते समजून घेऊयात. या संपूर्ण महिनाभर तुम्ही जास्तीत जास्त दत्त उपासना करा. रीम द्राम दत्तात्रेयाय नमः हा जप करा. म्हणजे नक्कीच संकटांपासून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी मार्ग सापडतील आणि तुम्ही उत्तमरित्या त्या सगळ्या संकटांना मात करून पुढे तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मदत होऊ शकेल. तर आज आपण कन्या राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला मे महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. जे वधूवर आहे, ज्यांना विवाह करायचा आहे तर त्यांच्यासाठी विशेष सूचना. विवाह करायचा असेल तर आपण वैवाहिक सौख्य कसं आहे हे या स्थानावरनं पाहतो, राशीपत्रिकेप्रमाणे पाहतोच, पण जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे जर तुमचा विवाह योग पाहिला तर कुठल्या दिशेचं स्थळ मिळेल, किती अंतर असेल किंवा इतर काही तुमच्या मनातील जे असंख्य प्रश्न आहेत त्यांची आपण उत्तरं घेऊ शकतो. पण राशीपत्रिकेप्रमाणे मात्र एवढं तर समजू शकतं की तुम्हाला गुरु कितवा आहे आणि तो गुरु तुम्हाला विवाहासाठी योग्य आहे का. तर या दृष्टीने विचार केला तर गुरुदेव तुमच्या भाग्यातनं गोचर करतात. अर्थात तुम्हाला 9वा गुरु सुरू होत आहे. 9वा गुरु हा विवाहासाठी अतिशय उत्कृष्ट म्हणता येतो. विवाहानंतर भाग्योदय घडून येणं असे शुभ संकेत आणणारा म्हणता येतो. त्यामुळे नक्कीच तुम्हाला या महिन्यात विवाहाचे योग उत्तमरित्या राशीपत्रिकेप्रमाणे आहेत. तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे ती स्थिती कशी आहे माहित नाही, पण त्या पद्धतीने जर पाहिलं तर नक्कीच तुम्हाला सुद्धा त्यातनं मार्गदर्शन अधिक मिळू शकेल. तर आज आपण कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. वधूवरांसाठी विवाह योग कसा आहे हेही समजून घेतलं, उपासना कोणती करायची तेही समजून घेतलं. तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. याचबरोबर तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील, त्यावर मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला वाटत आहे, नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.